नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघणार आहोत आजच्या पंचांगाबद्दलची माहिती. आज गुरुवार 4 जुलै 2024 चा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. ही त्रयोदशी तिथी सकाळी 5:50 पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर चतुर्दशी तिथी सकाळी 4:58 पर्यंत असणार आहे आणि त्या उपरांत उत्तर अमावास्याची सुरुवात होणार आहे. आजच्या दिवशी नक्षत्र मृगशीर्षा नक्षत्र असणार आहे, ज्यानंतर रात्रीपर्यंत आद्रा नक्षत्र सुरू होणार आहे. आजच्या दिवसाची महत्त्वाचे त्योहार आणि व्रत आहेत. आषाढ मासातील शिवरात्री व्रताची मान्यता. ज्यानंतर आपण बघणार आहोत आजच्या शुभ आणि अशुभ काळाबद्दल. आजचा राहू काळ सुरू होणार आहे दुपारी 2:11, जो की संपणार आहे दुपारी 3:50. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर हे तुम्ही टाळू शकता. यात तुम्हाला विघ्न येऊ शकतात. आणि आजच्या दिवशी अभिजित मुहूर्त आहे सकाळी 12:04 पासून, जो की संपणार आहे दुपारी 12:58. ज्यामुळे ही वेळ कामात अत्यंत शुभ असणार आहे. आज सूर्य मिथुन राशीवर असणार आहे, ज्यानंतर सकाळी 3:58 पर्यंत चंद्रदेव वृषभ राशीवर राहून मिथुन राशीत संचार करणार आहेत. आजच्या दिवशी या सर्व माहितीचे विचार करून सर्वांना आजच्या दिवशी अत्यंत शुभ आणि मंगलमयी दिवसाचा आनंद घेता येईल अशी आम्ही सर्वजण आशा करतोय. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या दैनिक राशीफळाने. आणि काय म्हणतंय मेष राशीचा आजचं दैनिक राशीफळ. प्रिय मेष राशीचक्राचे वाचकांनो, आजचा दिवस आपल्या समोरील आव्हानांमध्ये वाढ होणार आहे. काळजी वाढत जाणार आहे, परंतु लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयांचं प्राप्तीसाठी धैर्य सोडू नका. हरले किंवा जिंकलो याचे महत्त्व नसतं, तुमचे प्रयत्न सर्वात महत्त्वाचे आहेत. तुम्ही सतत प्रयत्नशील आहात, परंतु त्यांना कायम राखणे आवश्यक आहे. समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही, जेणेकरून त्यांच्या कायमचे निराकरणही करता येईल. याचबरोबर आपण वळूया मेष राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. आज आरोग्याच्या बाबतीत काही लक्षणे तुम्हाला दिसणार आहेत आणि त्याने तुम्हाला त्रास देखील होणार आहे. पण काळजी करू नका, तुम्ही ते स्वतःच हाताळू शकता. लक्षणांचे नीट निरीक्षण करा, त्यामुळे तुम्हाला आजाराच्या मुळाशी पोहोचण्यात मदत नक्कीच होईल. संसर्ग दूर करण्याच्या उपायांवर काम करा आणि त्यामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्तता नक्कीच मिळणार आहे, ज्यांचा तुम्हाला आधीपासूनच भान नसले होते. याचबरोबर आपण वळूया मेष राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. मेष राशी चक्राच्या वाचकांनो, प्रेम कितीही असले तरी नाते टिकवण्यासाठी एक ठोस पाया आवश्यक आहे. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. फक्त प्रेम पुरेसे नाही, तुम्हाला तुमच्या जोडीदाराला प्रेमाचा अनुभवही द्यावा लागेल. तुम्ही गेल्या काही काळापासून प्रेम व्यक्त करण्यास टाळाटाळ करत आहात. जर तुम्ही ही सवय बदलली नाही तर तुमचा जोडीदार विचार करू शकतो की तुम्हाला त्यांच्या आता स्वारस्य राहिलेले नाही आहे आणि ते तुम्हाला सोडून जाण्याचाही विचार करू शकतात.
आणि शेवटी आपण वळूया मेष राशीच्या करिअर आणि पैसे संबंधांकडे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काहीसा त्रास जाणवणार आहे. तुम्ही सध्या ज्या क्षेत्रात काम करत आहात ते तुमच्या कल्पनेत अजिबात नव्हते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्राचा शोध घेण्यासाठी अचानक नोकरी सोडू शकता. पण ग्रहांच्या विपरीत प्रभावामुळे हा निर्णय घेण्याचा काळ नाही आहे. तुमच्या वित्तीय स्थितीत अचानक आज बदल देखील होऊ शकतो. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.